नाही, उद्याचा क्षण हा महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठी बांधवांच्यासाठीचा आहे, आनंदाचा आहे, उत्साहाचा आहे। त्याचबरोबर ज्या पद्धतीनं ह्या राज्यातल्या सरकारनं अनेक निर्णय ह्या महाराष्ट्रावर लादलेत आणि त्यातला एकमेव असा निर्णय आहे की जी काही हिंदीची सक्ती होती ती सक्ती मागं घेणं त्यांना भाग पडलं। म्हणजेच ह्या ठिकाणी मराठी माणूस हा महाराष्ट्रामध्ये आता जिंकलेला आहे आणि हा जिंकलेला सोहळा उद्या आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब, आदरणीय राज ठाकरे साहेब आणि आम्ही सर्व मराठी बांधव हा सोहळा उद्या ह्या निमित्तानं आम्ही साजरा करतोय। खरं तर येणाऱ्या भविष्यातल्या निवडणुकांमध्ये कितपत फायदा होईल, दोन्ही पक्ष एकत्र आले किंवा एकत्र पद्धतीने पुढे जायचा निर्णय घेतला तर निश्चित ह्या गोष्टीचा फायदा होईल। आपण बघितलं कालच ज्या पद्धतीनं काही दिवसामध्ये देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्या सरकारला जो काही निर्णय मागं घ्यावा लागला ह्यावरच लक्षात आलं आहे की हे सरकार घाबरलेलं आहे। दोन्ही बंधूंच्या बाबतीत जर बघितलं तर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे साहेब एकत्र आल्यानंतर निश्चितपणानं ह्या महाराष्ट्रातलं सरकार हे डगमगलेलं आहे, हे घाबरलेलं आहे आणि म्हणून उद्याचा सोहळा साजरा झाल्यानंतर भविष्य काळामध्ये महाराष्ट्रातला मराठी माणूस हा एकटं होईल, एकत्र येईल, सगळा राग मतभेद बाजूला ठेवल आणि आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब आणि राज ठाकरे साहेब यांच्या पाठीशी राहून महाराष्ट्रामध्ये भविष्य काळात परिवर्तन होईल अशा पद्धतीची आशा आम्हा मराठी बांधवांना आहे। आपण ज्या विभागाचं प्रतिनिधित्व करता राधानगरीमधून किती लोक जाणार आहेत? तर या ठिकाणी आम्ही किमान मतदारसंघातून 200 कार्यकर्ते आज रात्री आम्ही निघालो आहे आणि 200 कार्यकर्ते आम्ही ढोल ताशा आणि कोल्हापुरी हलगी विशेष ह्या सगळ्या तयारीनं आम्ही निघालो आहे आणि उद्या ह्या ठिकाणी आम्ही फार मोठ्या प्रमाणात हा सोहळा साजरा करणार आणि विशेषतः कोल्हापूरचं लक्ष वेधल अशा पद्धतीचा कार्यक्रमाचं नियोजन करणार। उद्याच्या मेळाव्याच्या माध्यमातून काहीतरी नवीन विचार घेऊन तुम्ही परतणार म्हणायचं? निश्चित नवीन विचार उद्या मिळणार, नवीन प्रेरणा मिळणार आणि राजसाहेब आणि उद्धवसाहेब हे दोघं एकत्र आल्यानंतरची जी काही उद्या ऊर्जा मिळणार ही ऊर्जा भविष्य काळात ह्या सरकारमधनं परिवर्तन करून ह्या सरकारच्या मानावर पाय ठेवल्याशिवाय राहणार नाही अशा पद्धतीचा विश्वास उद्याच्या मेळाव्याच्या निमित्तानं वाटतो। बाबा आज येताना बासुंदी घेऊन या ना। अगं कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना। ऐकलं, गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय। खरं सांगू, मलाही खावीशी वाटतेय। पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी।